हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी। नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात। तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की माझा वाढदिवस होता, डीमार्टची शॉपिंग वगैरे केली, मठामध्ये गेली, हे सर्व तर तुम्हाला सांगितलं। पण दुसऱ्या दिवशी मग आम्ही मैत्रिणी मिळून केली पार्टी। तर चला तुम्ही पण या बरं पार्टीला। आता पार्टी बघा, पाणीपुरी शेवपुरीची केली। मुलांना वफल्स दिलं होतं, ती मागे होती, मी त्यांच्याकडेच बघते कारण तुम्हाला इथं मुलं दिसणार नाहीत। इथं एक दोन फोटो वगैरे काढले आम्ही मस्तपैकी, बघू शकता। इथं पार्टी केली, गिफ्ट सुद्धा मला भरपूर छान छान आले। मी कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं। आता घरी येऊन झालं काय, किचनमध्ये माहीत नाही काय झालं, सगळ्या घरामध्ये पाणी झालं होतं। ते घरी येऊन सगळं परत साफ वगैरे केलं। ते करायलाच मला 9 साडेनऊ झाले असतील बहुधा, कारण सगळ्या घरामध्ये पाणी झालेलं होतं। मला यायला झाला उशीर म्हणजे 8 वाजले होते मला घरी यायला। त्याच्यानंतर हा सगळा प्रकार। आता तिथून पुढं मग जेवण बनवायला घेतलं। आता जेवणामध्ये एवढा कंटाळा आला होता, ते काम करून सगळा मूडच गेला। शेवटी कारभाऱ्यांना तर जेवण बनवायलाच पाहिजे। आता आमचं तर झालं होतं, मग काय बनवलं त्यांच्यासाठी। पनीर होतं घरामध्ये, आदल्या दिवशी दूध आणलेलं होतं आणि ते नेमकं खराब झालं। आणि झालं काय, ते मी बांधून सुद्धा ठेवलं नव्हतं, म्हणजे टोपामध्ये आपण टोपामधून काढून घेतो, चाळणीमध्ये ठेवतो निथळत, तो कुठलाच प्रकार केलेला नव्हता, तसंच होतं ते फ्रीजमध्ये, फक्त पाणी काढलेलं होतं त्याच्यामधलं। म्हटलं आता चला तेच बनवूया। मग घेतला हा चॉपर आणि करा कांदे कापले, दोन टोमॅटो कापले, कढई ठेवली गॅसवरती, तेल टाकून घेतलं आणि दिली फोडणी चरकन आणि बनवून दिली पनीरची भुर्जी। आता कारभारी पण खुश आणि मी पण खुश, कमी वेळेत झटपट तयार झालं। नाही तर हे पूर्ण स्वयंपाक म्हटलं असतं तर काय खरं नव्हतं माझं। मला खूप राग आला होता कारण आणि कंटाळली सुद्धा होती, घरामध्ये सगळं पाणी झाल्यामुळे ते साफ करता करता खूप जास्त वेळ झाला आणि खूप जीव दमला। आणि त्याच्यामध्ये काय झालं, हाताला लागलेलं आहे, त्याच्यामुळे अजूनच हात दुखतोय आणि खूप जास्त प्रॉब्लेम झाला आहे बघा। ते जे मी तुम्हाला सांगितलं की दूध खराब झालं आणि त्याचं ते पनीर, तर ते टोपातच ठेवलेलं होतं, एवढा कंटाळा केला होता ते सुद्धा काढायचा किंवा मग चाळणीमध्ये ठेवायचा निथळत, ते सुद्धा नव्हतं केलं। पटकन जशी जमली तशी भुर्जी करून घेतली। भुर्जी काय अंड्याची करतो तशीच करायची असते, वेगळी थोडीच काय करायची असते। आणि भुर्जी काय सर्वांनाच येते, त्याच्यात वेगळं थोडीच काय करायचं आहे। कांदा टोमॅटो कट करून घेतला, मिरची घेतली, कढीपत्ता घेतला, हळद आणि जगभरातले इकडचे तिकडचे मसाले जे काय असतील घरात ते सगळे द्यायचे टाकून। आणि पनीर दिलं कुस्करून, पनीरचे जे अख्खे क्यूब होता तो बघा गोल असा दिला, असा हाताने कुस्करून। आणि एका बाजूला पाव घेतले गरम करायला, डीमार्टला गेली होती तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्येच सांगितलं, तर तेच पाव होते, ते गरम करायला ठेवले एका बाजूला। आणि झटकन आपला नाश्ता पण तयार झाला। आणि हो, तुम्हाला गिफ्ट काय दिलं ते सुद्धा सांगायचं आहे। तर चला आता गिफ्टचं बोलूया आपण। गिफ्ट काय कारभाऱ्यांनी सुद्धा दिलेलं आहे मला त्यांनी मोठी कढई घेऊन दिलेली आहे डीमार्टमधून, इस्त्री दिलेली आहे आणि मैत्रिणी सुद्धा गिफ्ट दिलेलं आहे। आता ते कढईचं काय आहे ना, मी जेव्हा एक नवीन पदार्थ कुठला करीन ना त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेन की कुठली कढई आहे ते। आता इस्त्री तर काय सर्वांनाच माहीत असते, काय झालं घरामध्ये इस्त्री झालेली खराब, म्हणून मग मीच ऑर्डर केली होती ऑनलाईन इस्त्री। आणि आयपॉड सुद्धा ऑर्डर केलेले होते, म्हणजे इयरबड्स ते सुद्धा आहेत। आता हे सगळं मी नंतर दाखवेनच तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये। आता तुर्तास मैत्रिणी जे दिलेलं आहे ना गिफ्ट, तेच तुम्हाला शेअर करायचं आहे, कारण त्यांनी सुद्धा मस्त गिफ्ट मला दिले बघा। आपली भुर्जी तयार झालेली आहे, ब्रेड सुद्धा गरम झाले, ते कारभाऱ्यांपुरतीच बनवलेली आहे बघा। दिलं बघा त्यांना जेवण आणि गिफ्ट बघा, ही पर्स आहे सुंदर अशी, आणि हे पायातले पैंजण